मित्रांनो, पोलीस भरती जाहीर झालेली आहे। हे बघा, पोलीस भरती 2024-2025 ची ऍड आहे। ही भरती 2026 मध्ये अंमलात येणार आहे। 2026 मध्ये याचं ग्राउंड फ्लोर आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन डिटेल मध्ये माहिती मिळणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला माझ्या पोलीस दलामधला 12 वर्षाचा अनुभव शेअर करणार आहे। कशा पद्धतीने गोष्टी असतात, कशा पद्धतीने इव्हेंट असतात, कशा पद्धतीने गोष्टींची काळजी घेतली जाते आणि कशा पद्धतीने यशापर्यंत पोहोचलं जातं, हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कशा पद्धतीचं नियोजन आहे बघा। काही जिल्ह्यांची तारीख ही जाहीर झालेली आहे। काही जिल्ह्यांची तारीख जाहीर झालेली आहे। 20 तारखेपासून प्रत्यक्षात ग्राउंड घ्यायला सुरुवात होणार आहे ते 28 फेब्रुवारीपर्यंत। हे बघा, ते 28 फेब्रुवारीपर्यंत, फेब्रुवारी एंडिंग पर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांची मैदानी चाचणी ही संपलेली असेल। या ठिकाणी एवढं तुम्ही लक्षात घ्या। त्यापैकी 4-5 जिल्ह्यांच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये नवी मुंबई, रायगड जिल्हा, ठाणे ग्रामीण, चंद्रपूर जिल्हा अशा जिल्ह्यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। बाकीच्या जिल्ह्यांच्या तारखा सुद्धा लवकरच जाहीर होतील। बघा आता मित्रांनो, पोलीस भरती हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि पोलीस भरती करत असताना खूप साऱ्या गोष्टी ह्या लक्षात ठेवाव्या लागतात। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीची रूपरेषा काय आहे हे पाहणार आहोत आणि भरती संपेपर्यंत पूर्ण अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब आताच करून ठेवा। हे बघा, पोलीस भरतीमध्ये मुख्य 3 इव्हेंटला तुम्हाला समोर जावं लागतं। त्याच्यामध्ये नंबर 1 गोळाफेक, नंबर 1 आहे गोळाफेक, नंबर 2 1600 मीटर, नंबर 3 100 मीटर। गोळाफेक, 1600 मीटर आणि 100 मीटर असे 3 इव्हेंट आहेत। प्रत्येकी इव्हेंटला काही मार्क आहेत। कशा पद्धतीने मार्क डिवाइड केलेले आहेत बघा। गोळाफेकला आहेत 15 गुण, गोळाफेकला आहेत 15 गुण। त्यानंतर 1600 मीटरला आहेत 20 गुण, 1600 मीटरला 20 गुण आहेत आणि 100 मीटर रनिंग हा जो इव्हेंट आहे याला आहेत 15 गुण। म्हणजे 15, 15 आणि 20 असं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एकूण मैदानी चाचणी ही 50 मार्काची होणार आहे। इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजे 50 मार्काची मैदानी चाचणी तुमची होणार आहे। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला घ्यायचे। त्याच्यानंतर आता बघूया महिलांसाठी काय क्रायटेरिया आहे। महिलांसाठी काय गव्हर्नमेंटने क्रायटेरिया ठरवलाय, चला आपण ते बघूया। त्याच्यामध्ये बघा, गोळाफेक हा जो इव्हेंट आहे हा महिलांसाठी 15 मार्कासाठी आहे। सेम आहे, काय विषय नाही। पुरुषांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, पण महिलांसाठी 800 मीटर असा नियम आहे। 800 मीटर रनिंग करायची आणि त्या 800 मीटर रनिंगला 20 गुण भेटणार आहेत। त्यानंतर 100 मीटर दोघांना पण आहे। 100 मीटरचा इव्हेंट, त्या इव्हेंटला आहेत 15 गुण। म्हणजे महिलांसाठी सुद्धा 50 मार्काची मैदानी चाचणी ही होणार आहे। पुरुष महिला दोघांसाठीही 50 मार्काची मैदानी चाचणी आहे। इथपर्यंत कळालं? चला समोर बघूया। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर चालक पदाची भरती देत असाल तर चालक पदासाठी काय क्रायटेरिया आहे चला थोडक्यात जाणून घेऊया। इकडे बघा, तुम्ही जर चालक पदाची भरती देत असाल तर चालक पदासाठी पुरुष महिला यांच्यासाठी काय इव्हेंट आहेत चला बघूया। पुरुष चालक पदासाठी जर आवेदन अर्ज करत असतील तर त्यांना 2 इव्हेंट आहेत चालक पदासाठी। त्याच्यामध्ये नंबर 1 1600 मीटर आहे। 1600 मीटर आहे 30 मार्कासाठी। हे बघा, 1600 मीटर आहे 30 मार्कासाठी। त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे गोळाफेक। गोळाफेक आहे, गोळाफेक किती मार्कासाठी आहे? गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। म्हणजे 30 आणि 20 50, यांना सुद्धा 50 मार्काचीच परीक्षा मैदानी चाचणी आहे। आणि महिला असून जर चालक पदासाठी आवेदन अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी काय इव्हेंट आहेत चला ते बघूया। महिलांसाठी आहे 2च इव्हेंट, त्यांना पण 2च इव्हेंट आहेत। त्याच्यामध्ये नंबर 1 ला आहे 800 मीटर इव्हेंट। हा इव्हेंट 30 मार्काला आहे, 30 मार्कासाठी हा इव्हेंट आहे। त्यानंतर गोळाफेक, यांना सुद्धा गोळाफेक आहे आणि तो सुद्धा 20 मार्काला आहे। म्हणजेच एकूण 50 मार्काची यांची सुद्धा मैदानी चाचणी ही एक्झाम होणार आहे। आता बघूया SRPF साठी आवेदन अर्ज करणाऱ्या लोकांना काय क्रायटेरिया आहे। आता तुम्ही जर SRPF ची भरती जर करणार असाल तर SRPF भरतीसाठी काय इव्हेंट आहेत चला बघूया। SRPF ची भरती जर तुम्ही करणार असाल तर SRPF भरतीला मुख्य 3 इव्हेंट आहेत। कोणते कोणते? 5 किलोमीटर, 100 मीटर आणि गोळाफेक। बघूया मार्क कसे आहेत। 5 किलोमीटरला आहेत 50 मार्क, आउट ऑफ जर केलं तर 50 मार्क आहेत। 100 मीटरला आहेत 25 मार्क, गोळाफेकला आहेत 25 मार्क। 25, 25, 50 आणि हे 50, एकूण 100 मार्काची मैदानी चाचणी आहे। परीक्षा कशा पद्धतीची असते मैदानी चाचणी हे आपण सर्व इन डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे।
हे सर्व इव्हेंट झाल्याच्या नंतर लेखी परीक्षा ही 100 मार्काचा पेपर असतो, त्यापैकी जास्तीत जास्त मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. ही झाली मैदानी चाचणी विषयीची पूर्ण माहिती. आता मैदानी चाचणी करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. भरती संपेपर्यंत तुम्हाला या चॅनलवर सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीबद्दल पूर्ण इन डिटेलमध्ये माहिती देण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो तयारीला लागा, कामाला लागा. तुमचा सर्व फोकस हा मैदानी चाचणी आणि लेखी पेपरवर असला पाहिजे. तुमच्या समोर येणारे सर्व डिस्ट्रॅक्शन थोडेसे बाजूला ठेवा आणि 100% आपले प्रयत्न देण्याचा प्रयत्न करा, कारण हे प्रयत्नच तुम्हाला गुलालामध्ये नाव घालणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण मित्रांनो यश हे सहज मिळत नसतं, ते खेचून आणावं लागतं आणि त्याची धमक ही तुमच्या सर्वांमध्ये आहे. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये व्यक्त होऊ शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच अपडेट तुम्हाला यापुढे भेटत राहतील. प्रयत्न सुरू ठेवा. भेटू परत. जय हिंद, जय महाराष्ट्र.